नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नुकतीच 10वीची परीक्षा संपलेली आहे आणि आता आपल्यासमोर प्रश्न पडला असेल की 10वी नंतर काय करायचं. तर या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाला घेऊन आज आपण चर्चा करणार आहे. तर 10वी नंतर तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊ शकता. म्हणजे बघा, 10वी नंतर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स हे 3 महत्त्वाचे क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. आता ह्यातलं कोणतं क्षेत्र निवडायचं आहे की हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आवडीवर, त्याच्या क्षमतेवर आणि त्याच्या कष्ट करण्याच्या ताकदीवर अवलंबून आहे. प्रत्येक क्षेत्रांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं स्कोप आहे आणि स्कोप हा निश्चितपणे प्रत्येक क्षेत्रात असतो, तो आपल्यावर अवलंबून असतो. समजा जर तुम्हाला एखाद्या विषयामध्ये आवड असेल, उदाहरणार्थ इंग्लिश, मराठी, सायकॉलॉजी अशा विषयांमध्ये इंटरेस्ट असेल, संस्कृत, हिंदी त्या भाषेचा अभ्यास करायचा असेल, तर तुम्ही आर्ट ही शाखा निवडू शकता. जर तुम्हाला बँकिंग क्षेत्र, कॉमर्स फील्ड ही चांगली, म्हणजे जर बँकिंग क्षेत्रात जायचं असेल, तुम्हाला एखाद्या व्यवसायामध्ये उतरायचं असेल, त्याशी निगडीत असणारी जी शाखा आहे ती कॉमर्स फील्ड. हे कॉमर्स फील्ड तुम्ही घेऊ शकता. कॉमर्स फील्डमधून तुम्हाला CA, CS ह्या अनेक टॉपमोस्ट ज्या एक्झाम आहेत त्या देऊन चांगलं करिअर करता येतं. CAला वगैरे CSला खूप चांगले मोठे मोठे पॅकेजेस पण मिळतात. त्यानंतर तिसरी शाखा येते ती म्हणजे सायन्स साईड. आता सायन्स का निवडावे आणि कोण निवडावे? तर सायन्स साईडला गेल्यानंतर आपण जे प्रचलित पद्धतीने म्हणतो, तर त्याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या शाखा येतात की त्याच्यामध्ये मेडिकल आणि इंजिनिअरिंग. ह्या 2 अगदी पूर्वीपासून चालत आलेले 2 वेगळ्या वाटा आहेत की ज्या तुम्हाला निवडायच्या असतील तर सायन्सशिवाय पर्याय नाही. सायन्स तुम्हाला 11वी-12वीला करावंच लागेल. त्याचबरोबर सायन्समध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सायन्समध्ये वेगवेगळे कोर्सेस बरेच आहेत. फक्त मेडिकल आणि इंजिनिअरिंग असे 2च नाहीत, तर अनेक क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला जाता येतं. आज कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये अनेक छोटे छोटे कोर्सेस आलेले आहेत. वेगवेगळे सायबर सिक्युरिटी, नंतर डाटा ॲनालिसिस आहे, नंतर कोडिंग आहे. ह्या सगळ्या कॉम्प्युटरशी रिलेटेड जे आहेत यांच्यामधल्या इंजिनिअरिंग म्हणा किंवा त्याच्यातले काही शॉर्ट टर्म कोर्सेस असतात, हे कोर्सेस करायचे तर त्यांना सायन्स बेसिक लागतं. म्हणून आपण जर तुलना केली तर आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स याच्यामध्ये सायन्समध्ये खूप वाईड अपॉर्च्युनिटी आहेत. खूप अपॉर्च्युनिटी आहेत ज्या तुम्हाला निवडता येतात. तर या सायन्समध्ये तुम्हाला कोणतं क्षेत्र निवडायचं आहे हा भाग नंतरचा येतो. पण सायन्स कोण घ्यावं? तर ज्याला ह्या एक लॉजिकल म्हणतो आपण थिंकिंग चांगलं आहे, ज्याला सायन्समध्ये इंटरेस्ट आहे, त्या विद्यार्थ्यांना सायन्स क्षेत्र निवडावं. आणि दुसरे एक सायन्समध्ये सातत्यानं अभ्यास करण्याची जिद्द पाहिजे. सायन्स हे क्षेत्र अभ्यासू आहे, त्याला कायमस्वरूपी अभ्यास करावा लागतो. त्यासाठी तुम्हाला सायन्स क्षेत्र चांगलं आहे. आज रिसर्च फील्ड असेल, म्हणजे त्याला आपण म्हणतो संशोधन क्षेत्र असेल, एखाद्या इंजिनिअरिंग व्हायचं असेल, डॉक्टर व्हायचं असेल, पॅरामेडिकल कोर्सेस करायचे असतील, ॲग्रिकल्चर करायचं असेल, B.Pharmacy करायचं असेल, D.Pharmacy करायचं असेल, किंवा तुम्हाला बायोटेक्नॉलॉजी करायचं असेल, तुम्हाला त्यानंतर आज आपण म्हणतो सायबर सिक्युरिटी आहे, फॉरेन्सिक सायन्स आहे, अनेक अनेक क्षेत्र आहेत, नॅनो टेक्नॉलॉजी येते. ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्हाला जायचं असेल तर 11वी-12वी सायन्स करून जावं लागेल. त्यामुळं 11वी-12वी सायन्स हे अतिशय चांगल्या पद्धतीचं क्षेत्र आहे, ज्याला तुम्ही जाऊ शकता. म्हणून पहिल्यांदा तुम्ही कोणती स्ट्रीम निवडायची हे आपापल्या क्षमतेप्रमाणे, आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही निवडू शकता. मी म्हणणार नाही की सायन्सच निवडा, असं काही नाही. तुम्ही कॉमर्स, आर्ट्स आणि सायन्स पैकी तुम्हाला जी आवडते ती क्षेत्र निवडा. हां, ह्याच्यानंतर थोडंसं 1-2 प्रश्न आपल्या विचारा की आपल्याला भविष्यात कुठे इंटरेस्ट आहे, मी काय करणार आहे. ह्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला सापडतील. जर तुम्हाला CA करायचं असेल तर कॉमर्स केलं पाहिजे. लिटरेचर अभ्यासायचं असेल, PhD लिटरेचरमध्ये करायचं असेल तर तुम्हाला आर्ट्स हे क्षेत्र चांगलं आहे.
आणि जर तुम्हाला इंजिनियर, डॉक्टर किंवा पॅरामेडिकल कोर्सेस ह्या क्षेत्रामध्ये जायचं असेल, तर येणाऱ्या नवीन क्षेत्रांमध्ये उतरायचं असेल तर सायन्स हे क्षेत्र चांगलं आहे. तर ह्याचा तुम्ही जरूर विचार करा. फक्त एक गोष्ट, सायन्समध्ये आल्यानंतर 11वी-12वीला तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी हे 4 विषय महत्त्वाचे असतात. ह्या 4 विषयांचा अतिशय सखोल पद्धतीने अभ्यास केला, की भविष्यामध्ये तुम्हाला अतिशय चांगली क्षेत्र तुम्हाला मोकळे आहेत, तुम्हाला ती करता येतात. त्याचबरोबर तुम्ही जर बघितला एम-पी-एस-सी असेल, यू-पी-एस-सी असेल, एन-डी-ए असेल, त्यानंतर आणखी कुठले बाकीच्या ज्या सिव्हिल सर्व्हिस एक्झाम म्हणतो आपण, ह्या द्यायच्या असतील, तर त्यांच्यामध्ये सुद्धा सायन्सचं क्षेत्र घेतलेल्याचा निश्चित फायदा होतो. त्यामुळे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी विचार करून क्षेत्र निवडा. तर हे थोडंसं आपण चर्चा केलेली आहे आणि ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी सायन्समधील वेगवेगळे क्षेत्र यांच्याबद्दल निश्चितपणे माहिती देईल. तर तोपर्यंत आपण थांबूया. प्राध्यापक विनायक राजपूत, द जीनियस सायन्स अकॅडमी, जयसिंगपूर. धन्यवाद.